भंडारा जिल्ह्याभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान देखील झालेलं आहे। नागरिकांना रेस्क्यू करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलेलं आहे आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी घेतला। आपण पाहूया। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने मध्यरात्री सुरुवात झाली। एक साधारणतः 2 ते 3 तास अतिवृष्टी झाल्याने बघू शकता आपण आसगाव मध्ये आहोत। पवनी तालुक्यातील जलमय स्थिती आहे। कमरेपेक्षा अधिक इथे पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये शिरल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत या गावचे या घरचे व्यक्ती आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल दादा, काय तुमचं नाव आहे, परिस्थिती काय निर्माण? परिस्थिती अशी आहे की 2 दिवस झाला पाणी येऊन राहिला आणि पहिल्यांदा असला अजून कमी झाला, अजून पाणी आला आणि ते धानाचे बोरे वाहून गेले, खावाला आणि अनाज नाही आणि बिस्तर वाहून गेले आहेत, TV वाहून गेली आहे आणि कटान माल वाहून गेला आहे, बिजाचा माल वाहून गेला आहे। आम्हाला झोपायला जागा नाही आहे, आम्ही वरती जाऊन थिये मांडलेला आहो, पिण्याचं पाणी नाही। निश्चितच सोबतच या प्रभागाचे पंचायत समितीचे सदस्य सुद्धा या गावामध्ये नागरिकांना दिलासा देत आहेत, त्यांच्या भेटी घेतात, त्यांच्या घरांची पाहणी करतायत। त्यांच्याकडून जाणून घ्या गावात काय परिस्थिती आहे। काय सांगाल दादा? सोडून द्या। आज रात्रीच्या 12 वाजेपासून खूप पावसाचं पाणी आलेलं आहे। गोष्टी डॅमचं पाणीसुद्धा भरपूर आलेलं आहे आणि गावात दयनीय परिस्थिती झालेली आहे। तरी आताच आमच्याकडे भोंडेकर साहेब आले होते, आमदार साहेब आले होते, त्यांनी तहसीलदार साहेब आले होते, पुरे प्रशासनाचे लोक आले होते। त्यांनी आम्हाला सांगितलं का सर्व व्यवस्था करून देऊ, पण आता ते हळूहळू ते परिस्थिती पूर्ण होईल। एकंदरीतच भंडारा जिल्ह्यात काय परिस्थिती असेल, पूर परिस्थिती, याचा इथून हे लक्षात येतं। प्रशांत देसाई, ABP माझा, आसगाव, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।